नमस्कार फ्रेंड, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भाषा विज्ञान एम.ए. मराठीमधील भाषा विज्ञान या पेपर 2024 मधला हा पेपर आहे. या पेपरचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. या पेपरमध्ये 2024 मध्ये आलेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये कोणते कोणते प्रश्न आले होते, त्यांचा आज आढावा आपण घेणार आहोत. तर पाहूया हे कोणते कोणते प्रश्न आलेले आहेत. ऐतिहासिक प्रश्न पहिला, ऐतिहासिक भाषा विज्ञानाची भूमिका नमूद करून ऐतिहासिकता आणि तौलनिकता या संकल्पना स्पष्ट करा. तर ह्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, की ऐतिहासिक भाषा विज्ञानाची भूमिका काय ते समजून घ्यायचं आहे आणि ऐतिहासिकता आणि तौलनिकता या 2 संकल्पना आलेल्या आहेत. ओके. तर ऐतिहासिक भाषा विज्ञानाची भूमिका काय? तर ऐतिहासिक भाषा विज्ञान म्हणजे भाषेच्या काळातील बदलांचा अभ्यास करणे. भाषा ही प्रवाही असते. ऐतिहासिक भाषा विज्ञान म्हणजे काय आहे? तर भाषेच्या काळातील बदलांचा, भाषा काळामध्ये जसा-जसा काळ बदलत जातो आणि जसं त्या काळाबरोबर भाषा बदलत जाते, त्या बदलांचा अभ्यास करणे म्हणजे ऐतिहासिक भाषा विज्ञान होय. भाषा ही प्रवाही असते. काळानुसार तिच्या उच्चारात, व्याकरणात आणि अर्थात बदल होतात. हे बदल कसे आणि का होतात याचा शोध घेणे ही या विज्ञानाची मुख्य भूमिका आहे. ह्या भाषा विज्ञानाची मुख्य भूमिका काय आहे? तर भाषा कशी असते? ही प्रवाही असते. ही वाहत असते. हे काळाबरोबर परिवर्तन होत असतं भाषेमध्ये. तर काळानुसार तिच्या उच्चारात, व्याकरणात, अर्थात बदल होतात. हे बदल कसे आणि का होतात याचा शोध घेणे ही या भाषा विज्ञानाची, ऐतिहासिक भाषा विज्ञानाची महत्त्वाची भूमिका आहे. तर ऐतिहासिकता एकाच भाषेच्या वेगवेगळ्या कालखंडात अभ्यास आणि म्हणजे ऐतिहासिकता होय. काय म्हटलेलं आहे? तर एकाच भाषेच्या वेगवेगळ्या कालखंडात केलेला अभ्यास म्हणजे ऐतिहासिकता होय. म्हणजे एक भाषा आहे, एकच भाषा, पण वेगवेगळ्या काळामध्ये त्या भाषेचा अभ्यास करणे, त्यालाच ऐतिहासिकता म्हणतात. उदाहरणार्थ ज्ञानेश्वरीतील मराठी, शिवकालीन मराठी आणि आजची आधुनिक मराठी यांच्यातील बदलांचा साखळी पद्धतीने अभ्यास. मराठी भाषा ही एकच आहे. पण ती ज्ञानेश्वरी काळामध्ये वेगळी होती, शिवकाळात वेगळी होती आणि आत्ता जी आधुनिक काळ आहे त्याच्यामध्ये ही मराठी भाषा वेगळी आहे. जसा काळ बदलत गेलाय तसं मराठीचं स्वरूप, व्याकरण, उच्चार याच्यात अर्थात बदल होत गेलेला आहे. शब्दांमध्ये बदल होत गेलेला आहे. तर हे जो बदल आहे, ह्या बदलांचा अभ्यास हे ऐतिहासिक भाषा विज्ञानात केला जातो. मग ही जी साखळी जी आहे, या बदलांची साखळी आहे, ह्या साखळी पद्धतीने अभ्यास करणे. तौलनिकता 2 किंवा अधिक समकालीन भाषांमधील साम्य आणि भेद यांचा अभ्यास करून त्यांच्या मूळ भाषेचा शोध घेणे. काय 2 किंवा अधिक समकालीन भाषांमधील भाषांमधील 2 किंवा अधिक समकालीन भाषांमधील साम्य आणि भेद यांचा अभ्यास करून त्यांच्या मूळ भाषेचा शोध घेणे. उदाहरणार्थ संस्कृत, ग्रीक, लॅटिन या भाषांमधील साम्य शोधून त्या इंडो युरोपियन गटसमूहातील आहेत हे सिद्ध करणे. काय म्हटलेलं आहे? तर उदाहरण काय दिलेलं आहे? तर संस्कृत, ग्रीक, लॅटिन या भाषांमधील साम्य शोधून त्या इंडो युरोपियन समूहातील आहेत हे सिद्ध करणे किंवा अर्थ परिवर्तनाचे स्वरूप सांगून त्यामागील कारणे व प्रकार. आता पुढचा प्रश्न आहे, अर्थ परिवर्तनाचे स्वरूप सांगून त्यामागील प्रकार व उदाहरण द्या. पुढचा प्रश्न आहे, की अर्थ परिवर्तनाचे स्वरूप सांगून त्यामागील कारणे व प्रकार सुधारणासहित मांडा. तर स्वरूप काय आहे अर्थ परिवर्तनाचे? तर शब्दाचा मूळ अर्थ बदलून त्याला नवीन अर्थ प्राप्त होणे म्हणजे अर्थ परिवर्तन होय. ही एक संध प्रक्रिया आहे. अर्थ परिवर्तन म्हणजे काय? जो शब्द आहे, जो शब्दाचा जो मूळ अर्थ आहे, तो बदलून त्याला नवीन अर्थ प्राप्त होणे म्हणजे अर्थ परिवर्तन होय. ही एक संध प्रक्रिया आहे. परिवर्तनाची कारणे कोणती आहेत? तर भौगोलिक बदल, स्थलांतरामुळे शब्दांचे संदर्भ बदलतात. जसं भौगोलिक बदल काय आहेत? तर स्थलांतर, ज्या मनुष्य स्थलांतर करतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो, त्यावेळी त्या शब्दांचे संदर्भ बदलत असतात. म्हणून हा भौगोलिक बदल म्हटलेला आहे. सामाजिक सांस्कृतिक बदल, समाजाच्या प्रथा बदलल्या की शब्दांचे अर्थ बदलतात. काय म्हटलेलं आहे? सामाजिक बदल कसा होतो? तर समाजाच्या प्रथा बदलल्या की शब्दांचा अर्थ बदलतात. विनयशीलता, अशुभ शब्द टाळण्यासाठी शुद्ध शब्द वापरणे. म्हणजे सापाला साप न म्हणता दोरी किंवा रश्मी असे म्हणणे. म्हणजे काय? अशुभ शब्द टाळण्यासाठी दुसरा शब्द वापरणे, शुद्ध शब्द वापरणे, शुभ शब्द वापरणे, शुभ शब्द वापरणे. आता अर्थ परिवर्तनाचे प्रकार कोणते आहेत? अर्थविस्तार, एक्सपॅन्शन,
शब्दाची व्याप्ती वाढणे. उदाहरणार्थ तेल म्हणजे पूर्वी फक्त तिळाचे तेल म्हणून तेलाचा अर्थ घेतला जात होता. फक्त तिळाच्या तेलासाठीच तेल म्हटलं जात होतं. पण आता काय तेल हा तेल कोणत्याही पदार्थाचे तेल यासाठी वापरला जातो. फक्त एकाच पदार्थाच्या तेलासाठी तेल म्हणून हा शब्द वापरला जात नाही. तर आता सर्व प्रकारच्या तेलांसाठी तेल हा शब्द वापरला जातो. म्हणून हे काय झालंय अर्थाचा अर्थविस्तार झालेला आहे. अर्थसंकोच. शब्दाची व्याप्ती कमी होणे. उदाहरणार्थ मृग या म्हणजे पूर्वी सर्व प्राणी होते. आता फक्त हरिण, हरणालाच मृग म्हटलेलं जाते. मृग ह्या शब्दामध्ये सर्व प्राणी येत होते. आता काय फक्त हरणालाच मृग म्हटले झाले. अर्थापकर्ष, डिग्रेडेशन. काय म्हटलं? अर्थापकर्ष म्हणजे काय? तर चांगल्या अर्थाचा शब्द वाईट अर्थाने वापरला जाणे. उदाहरणार्थ महाजन म्हणजे पूर्वी प्रतिष्ठित मनुष्य म्हणून माणूस म्हणून वापरला जातो. आता एका विशिष्ट जातीचा उल्लेख केला जातो. अर्थाप्रकर्ष म्हणजे काय? चांगल्या अर्थाचा वाईट अर्थाने वापरला जाणे. पुढचा प्रश्न आहे, आर्य भारतीय भाषांतील प्राचीन आणि अर्वाचीन अवस्थांचा थोडक्यात परिचय द्या. भारतीय भाषांमधील प्राचीन आणि अर्वाचीन अवस्थांचा थोडक्यात परिचय द्या. भारतीय आर्य भाषेच्या विकासाचे 3 टप्पे मानलेत. भारतीयमध्ये आर्य भाषांच्या विकासाचे 3 टप्पे मानले जातात. प्राचीन भारतीय आर्य भाषा इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 500. यामध्ये वैदिक संस्कृत आणि अभिजात संस्कृत यांचा समावेश होतो. ही भाषा व्याकरणाने क्लिष्ट आणि संयोगात्मक होती. काय प्राचीन भारतीय आर्य भाषेमध्ये काय आर्य भाषेचे 3 टप्पे मानले जातात भारतामध्ये. ते प्राचीन भारतीय आर्य भाषा, नंतर मग मध्य भारतीय आर्य भाषा आणि नंतर मग अर्वाचीन भारतीय आर्य भाषा. तर प्राचीन भारतीय आर्य भाषा ही इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 500 मध्ये होती. हा कालखंडात होती ही भाषा. तर यामध्ये वैदिक संस्कृत आणि अभिजात संस्कृत यांचा समावेश होतो. ही भाषा व्याकरणाने क्लिष्ट आणि संयोगात्मक होती. पुढे आहे मध्यकालीन भारतीय आर्य भाषा इसवी सन पूर्व 500 ते इसवी सन 1000. यामध्ये पाली, प्राकृत, प्राकृतमध्ये काय महाराष्ट्री, सौरसेनी इत्यादी आणि अपभ्रंश भाषांचा समावेश होतो. ही भाषा संस्कृतपेक्षा सोपी आणि वियोगात्मककडे झुकणारी होती. पुढे आहे अर्वाचीन भारतीय आर्य भाषा इसवी सन 1000 ते आजपर्यंतची भाषा. तर ह्या 3 टप्प्यामध्ये आर्य भाषा विभागलेली आहे, कालखंड आहे. तर या टप्प्यात आधुनिक प्रादेशिक भाषांचा उगम झाला. उदाहरणार्थ मराठी, हिंदी, गुजराती, बंगाली, पंजाबी या भाषा पूर्णपणे वियोगात्मक शब्दांना प्रत्यय लावण्याऐवजी शब्दयोगी अव्ययांचा वापर करणाऱ्या. काय पूर्णपणे वियोगात्मक म्हणजे शब्दांना प्रत्यय लावण्याऐवजी शब्दयोगी अव्ययांचा वापर करणाऱ्या झाल्या आहेत. किंवा मराठीचा पुढचा प्रश्न, मराठीच्या कालिका भेदांचा आढावा घेऊन अर्वाचीन काळातील मराठी भाषेची वैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा. प्रश्न काय मराठीच्या कालिक भेदांचा आढावा घेऊन अर्वाचीन काळातील मराठी भाषेची वैशिष्ट्ये सुधारण स्पष्ट करा. मराठीचे कालिक भेद, याचं उत्तर आहे मराठीचे कालिक भेद यादवकालीन मराठी. उदाहरणार्थ विवेक सिंधू, ज्ञानेश्वरी ही यादवकालीन मराठी आहे. याच्यामध्ये कोणाचा उल्लेख आहे तर विवेक सिंधू आणि ज्ञानेश्वरी. यात ळचा वापर जुने प्रत्यय आढळते. विवेक सिंधू आणि ज्ञानेश्वरीमध्ये लचा वापर आणि जुने प्रत्यय आढळतात यादवकालीन मराठीमध्ये. तर शिवकालीन पंडिती मराठीमध्ये फारसी शब्दांचा प्रभाव आणि संस्कृत प्रचूर रचना दिसून येते. पेशवेकालीन मराठीमध्ये मराठीवर कानडी आणि फारसीचा मोठा प्रभाव दिसून येतो. तर अर्वाचीन मराठीची वैशिष्ट्ये काय आहेत? इंग्रजीचा प्रभाव दिसून येतो अर्वाचीन मराठीमध्ये. जसे की ऑफिस, पेन, बस यांसारखे शब्द मराठीचा भाग झालेले आहेत. तर सुलभीकरण, व्याकरणातील क्लिष्टता कमी झाली आहे. प्रमाण भाषेचे वर्चस्व वाढलेले आहे. शिक्षा प्रसारातून पुणेरी धाटणीचा प्रमाण मराठी सर्वत्र वापरली जाते. लहान वाक्यरचना, बोलताना किंवा लिहिताना लांबलचक वाक्यांऐवजी छोटी आणि सुटसुटीत वाक्य वापरली जातात. तर काय मग मराठी कालिक भेद काय तर यादवकालीन मराठीमध्ये काय विवेक सिंधू, ज्ञानेश्वरीची भाषा होती. यात ळचा वापर आणि जुने प्रत्यय आढळतात. तर शिवकालीन पद्धतीमध्ये फारसी शब्दांचा आणि संस्कृत प्रचूर रचना दिसून येते. पेशवेकालीन मराठीमध्ये कानडी आणि फारसीचा मोठा प्रभाव पडलेला दिसून येतो. तर अर्वाचीन मराठीचे वैशिष्ट्य काय आहेत तर इंग्रजीचा प्रभाव आहे.
मराठी भाषेवर मध्ये इंग्रजी प्रभाव दिसून येतो. ते इंग्रजीमध्ये काही शब्द, बरेचसे शब्द मराठीमध्ये रूढ झालेले आहेत. ऑफिस, पेन, बस यांसारखे शब्द मराठीचा भाग झालेले आहेत. सुलभीकरण झालेलं आहे. व्याकरणातील क्लिष्टता कमी झालेली आहे. प्रमाण भाषेचे वर्चस्व वाढलेलं आहे. शिक्षा प्रसारामुळे पुणेरी धाटणीचा प्रमाण मराठी सर्वत्र पसरलेली दिसून येते. वाक्यरचना वाक्यरचनांमध्ये बोलताना किंवा लिहिताना लांबलचक वाक्यांऐवजी छोटे, संक्षिप्त किंवा सुटसुटीत वाक्य वापरली जातात. तर हे यांचे वैशिष्ट्य आहे. मग ओके. ही मराठी भाषेची वैशिष्ट्ये आहेत. आता टिपा लिहा आलेल्या आहेत. ऐतिहासिक भाषा अभ्यास पद्धतीची अंगे सांगा. ऐतिहासिक भाषा पद्धतीची अंगे काय आहेत? यामध्ये वर्णनात्मक, डिस्क्रिप्टिव्ह कोणते कोणते अंग आहेत? वर्णनात्मक म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह, ऐतिहासिक, हिस्टॉरिकल आणि तौलनिक, कंपॅरेटिव्ह अशी 3 पद्धतींचा वापर करून भाषेचे व्याकरण, ध्वनी आणि शब्दसंग्रह यांचा अभ्यास केला जातो. काय म्हटलेलं आहे? ऐतिहासिक भाषा अभ्यासाची पद्धती कोणत्या? 3 पद्धती आहेत, 3 अंग आहेत. एक वर्णनात्मक, ऐतिहासिक आणि कंपॅरेटिव्ह. काय म्हटलेलं आहे? डिस्क्रिप्टिव्ह, हिस्टॉरिकल आणि कंपॅरेटिव्ह. वर्णनात्मक, ऐतिहासिक आणि तौलनिक. तौलनिक म्हणजे तुलनात्मक. अशा 3 पद्धतीचा वापर करून भाषेचे व्याकरण, ध्वनी आणि शब्दसंग्रह यांचा अभ्यास केला जातो. आता स्वन परिवर्तनाची कारणे काय आहेत? उच्चारातील आळस. उच्चारातील मनुष्य काय आळशी आहे म्हणून तो उच्चारातील आळस, मुकसूक, सादृश्य, एनॉलॉजी, भौगोलिक वातावरण आणि परकीयांचा संपर्क यामुळे भाषेतील मूळ ध्वनी बदलतात. उदाहरणार्थ हस्ताचे हात झाले होणे. पुढचा आहे पुढची टिपा आहे प्राकृतीचे व्याकरणीकरण वैशिष्ट्ये. व्याकरणिक वैशिष्ट्ये, प्राकृतचे व्याकरणिक वैशिष्ट्ये. प्राकृतमध्ये द्विवचन असते. चे हे स्वर नसतात. जोडाक्षरांचे सुलभीकरण केले जाते. उदाहरणार्थ दूध होणे. ही भाषा संस्कृतच्या तुलनेत अधिक लवचिक असते. प्राकृत भाषा द्विवचन नसते याच्यामध्ये. ओके. तर मोडी लिपी पुढचा टिप आहे. मोडी लिहिण्याची ही एक धावती लिपी आहे. मोडी कशी आहे? मोडी मराठी लिहिण्याची एक धावती लिपी आहे. पेशवे काळात याचा मोठ्या प्रमाणात वापर होत असे. हात न उचलता वेगाने लिहिता येते. हे याचे मुख्य वैशिष्ट्य आहे. तर मित्रांनो, आज आपण एम ए मराठीमधील भाषा विज्ञान या विषयाचा, या पेपरचा 2024 मधल्या प्रश्नपत्रिका आज आपण सोडवलेली आहे. या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले जे प्रश्न आलेले आहेत, दीर्घ उत्तरी प्रश्न आणि टिपा यांचा आज आपण आढावा घेतलेला आहे. सविस्तरपणे जाणून घेतलेला आहे. तर आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.